काही दिवसापासून मुंबई शहर आणि परिसरात तापमान सातत्याने वाढते। मुंबईचा पारा 35 अंशांपर्यंत पोहोचलाय आणि या वाढत्या उष्णतेचा प्राण्यांना सुद्धा फटका बसतोय। पण मुंबईतील राणीच्या बागेत मात्र प्राणी आणि पक्षी कलिंगड, आईस फ्रूट, केळी तसंच उसाचा रस अशा मेजवानीचा आस्वाद घेत आहेत। थंड थंड कूल कूलचा अनुभव घेत आहेत। उकाडा वाढलाय, अशा प्रकारे पशुपक्ष्यांची त्याच्यामुळे काळजी घेतली जाते। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया। धनंजय, कशा पद्धतीची काळजी घेतली जातली आहे सध्या राणीच्या बागेत प्राण्यांची? रिद्धी, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतो। अशातच माणसांना या सगळ्याचा त्रास होतो, अंगाची लाही होत असताना याचाच फटका हा प्राण्यांना देखील बसताना पाहायला मिळतो। आणि राणीबागेत विशेष काळजी घेतली जाते। आपण जर पाहिलं तर राणीबागेत असलेले जे प्राणी आहेत यांच्यासाठी खास मेजवानी या ठिकाणी ठेवण्यात येते। आपण जर पाहिलं तर कलिंगड असेल, आईस फ्रूट केक असेल, केळी असेल, याचबरोबर विशिष्ट जे पदार्थ आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात येतात, जेणेकरून या प्राण्यांच्या अंगाची उष्णता जी आहे ती कमी होण्यास मदत होईल आणि उन्हाळ्यामध्ये त्यांना या सगळ्याचा त्रास जो आहे तो होणार नाही। आपण जर पाहिलं तर झाडांवर सध्या कलिंगड ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि अशाच प्रकारच्या विविध गोष्टी ज्या आहेत त्या इकडच्या प्राण्यांना आणि त्याचसोबत पक्ष्यांना जे आहेत त्या या ठिकाणी देण्यात येतात। आणि सध्या ती प्रक्रिया जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर उन्हामध्ये प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राणीच्या बागेमध्ये ही विशेष काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर काही विशिष्ट तळे जे आहेत ते देखील या ठिकाणी तयार केलेले आहेत, त्यामुळे प्राणी जे आहेत ते या तळ्यांमध्ये जातात, पाण्यांमध्ये जे आहे ते डुबकी लावतात। त्यामुळे नक्कीच गारेगार असा जो अनुभव आहे तो सध्या प्राण्यांना घेताना पाहायला मिळतोय। रिद्धी।